तर हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर चला, स्वयंपाक ते झालेलं आहे आत्ताच आणि बसले घडीभर आवरून, म्हणलं थोडासा ब्लॉग घ्यावा. सकाळी काय झोपलं नाही घ्यायला. आणि ह्या 2-3 दिवस तुम्हाला तर माहितीच आहे, कलरचं काम चालू होतं घराला. म्हणजे आपलं आता घरच आहे, आपण जोपर्यंत इथं राहतो तोपर्यंत. तर हे पहा, सरकारी क्वार्टर आहे. तर याला ना म्हणजे कलर द्यायचं काम चालू होतं. तर सगळ्याच क्वार्टरला काम चालू आहे, म्हणजे रिपेरिंगचं आणि कलरचं काम चालू आहे. तर आम्ही सुट्टीला गेलो होतो तेव्हापासून चालू आहे. पण म्हणलं आपण जाऊन येऊ. आणि मग आम्ही जाऊन आल्याच्या नंतर म्हणले आता तुमच्याकडे येणार आहे तर करायला. म्हणजे काम होतं आलेलं आहे. बरेच क्वार्टर येते इथं, जवळजवळ 1,500-2,000 हजार क्वार्टर येतं. तर तेवढ्यांना पण आतून बाहेरून कलर द्यायचं काम चालू आहे. तर ही आमची जी लाईन आहे ना, तर ह्या लाईनमध्ये थोडेच राहिले होते 5-6. तर त्याच्यामध्ये मग आमच्या खालचे 2 आणि शेजारी 3, तर ते त्यांनी 2-3 दिवस घेतले. आणि नंतर ते राहिलेले दुसऱ्या लाईनमध्ये गेले. म्हणजे अशा एक लाईन आहे, तर मध्ये रस्ता आहे ना, तर ते दुसऱ्या लाईनमध्ये गेले. आणि मग तिथंच झाल्याच्यानंतर मग परत आले इकडं आणि मग दिला पा कलर. आणि मग त्याच्यामुळं काय 2 दिवस काही जमलं नाही. मग ते सामान ते लावित होते, मी काढलेलं होतं ते सगळं ते. आणि म्हणलं मग चला आता आहे ना, स्वयंपाक ते झाला आणि बसले. तर दीदी त्यांचं इथं काय चाललंय पहा. दीदी त्या वहीच्या काय पेनाच्या टाच नाही काढती. आणि शिवांशी पहा इथं ड्रॉइंग काढती. हे पहा, दिसले का? हे पहा, दीदी इथं बसलेली. हे पहा शिवांशी, ते दीदीने ना ड्रॉइंग काढली होती पहा, गणपतीची ड्रॉइंग काढली होती. शिवांशी म्हणली मला पण तशीच काढायची. तर पहा, तिचं पण चाललंय इथं काम काढायची. हे बघा, हे पहा दीदीने कशी ड्रॉइंग काढली. म्हणजे ना दीदीने ना ही बघा, हे कशा चित्र आहे ते माहित नाही. दीक्षा काढायला आर्टचं नाव ते काढायला किती. हे ना आर्टचं नाव आहे पहा, शाळेत काढायला लावलं होतं तिची ड्रॉइंग. आणि ही आहे ना गणपतीचे चित्र आहे पहा. गणपतीची ड्रॉइंग किती छान काढली तिने. म्हणजे आधी ना यस काढला तिने आणि यस पासून ड्रॉइंग बनलेली. तर तिथे काढत होती. शिवांशी म्हणली मला पण काढायची. आता तिला काढता येणार आहे का? पण पहा तिचं आहे ना चाललंय का. पण तिला पहा ना एवढ्या याच्यात आहे ना, पेन पण धरते ती, हाताने लिहिती पण. आणि म्हणजे काही का व्हायना पण करते ना, पेन धरती. आणि असं आपण जर म्हणलं ना काही लिहितं रेगा वाकडं तिकडं का व्हायना, पण काहीतरी काढते. तिला आवड आहे असं. पण मोठ्यापणी काय माहित काय करते, पण आता करते. मम्मा हे बघ, ही दिवाळीची आहे. ही दिवाळीची ड्रॉइंग काढली तिने बघा. ही पण पहा किती छान निसर्ग चित्र काढले. कलर आणि ते पण किती छान दिलाय बघा. मोराची आहे. हे पहा, मोराची पण ड्रॉइंग किती छान काढली. गुलदस्ता. हे पहा इथं गुलदस्ता. आपण आपल्या वेळेस आपण शाळेत त्याला काय फुलदाणी म्हणायचं. ही पण पहा किती छान काढले. कॉफीचं म्हणजे कप आहे आणि त्याच्यावर हे ठेवलेलं आणि ते असं काढलेलं आहे पहा. पहा ही एक ड्रॉइंग काढलेली शाळेत. एवढं ड्रॉइंग घेताना आता आहे ना पहा, तिचे आहे ना पेपर पण आता फायनल सुरू होणार आहेत. आपल्या इकडं कसं उन्हाळ्यात सुरुवात येतं वाटतं, मार्चच्या शेवट एप्रिलच्या फर्स्ट असं काहीतरी सुरुवात येतं. पण इथं आहे ना लवकर सुरुवात येतं. म्हणजे आता आहे ना फेब्रुवारी चालू आहे ना, तर फेब्रुवारीच्या आता 27-28 पासून आहे ना त्याचे पेपर चालू येतं, फायनल पेपर. ओ नाही का ना, आज मी आहे ना आज गेले खायला, उद्या जाईन, हा. परवा पण जाईन. 28 तारखेपासून नाही जाणार काय, तेव्हा पेपर येतं. आणि 3 आणि 4 तारखेला जाईन कारण की तेव्हा होळी आहे. हा 3 आणि 4 तारखेला होळी काय. मग तेव्हा जाईन, मग त्यानंतर नाही जाणार. तर 5-3-4 तारखेला आहे ना ती म्हणते होळी आहे. पण येत आहे ना होळी कावा आणि कोणते सण कावा काहीच कळत नाही. आपल्याकडं गावाकडं असलं ना वेगळंच राहतं. म्हणजे चांगलं आहे गावाकडं. आणि काही कसं आपल्या इकडं काही गावाकडं राहतात ना, त्यांना वाटतं ना नगरमध्ये सिटीत इकडं तिकडं राहायला पाहिजे. पण आपल्याला म्हणजे माझं तर एक पर्सनली मत आहे. कारण गावाकडं कसं मोकळी हवा, मोकळं वातावरण. आणि बाहेर निघालं तर पोरांना खेळायला असतं, पटांगण असतं आपलं स्वतःचं. आणि इथं पण जेवढं आहे तेवढं आता जसं काय आम्ही इथं तोपर्यंत आपलं स्वतःच आहे. पण आम्ही वरती ना 3ऱ्या मजल्यावर येतं. पोरांना खाली काय पटांगण आणि जे पण खाली येतं ते पण पोरावरती काय असं बाहेर काही खेळत नाही. तर आडावाडा कोणी दुपारी ड्युटीवरून आले आराम बिराम करतं, तर पोरांना काय जास्त आडावाडा काही करू देत नाही ते इथं. म्हणजे असं कसं एकदम शेजारी घरं आणि ते असं जवळ असल्यानंतर बाकीच्यांना पण डिस्टर्ब नाही होणार असं राहावं लागतं.
आणि मग पोरांना पण असं मोकळ्या मनाने पण खेळता येत नाही ना. किती केलं तर लहान पोरं आडावाडा ते करतेच थोडंफार. हे पा शिवांशीचं इथं पा ड्रॉइंग बनायचं काम चाललंय. काय करते? हां हे बघा. हां बघा ती कशी बोलते. हे बघा लय भारी बोलतो बाबा आहे ना बाब. दाखव बरं तू कशी ड्रॉइंग काढली. पप्पा. गणपती बाप्पा काढला ना. हां हे बघा बघा म्हणा मी कसं गणपती बाप्पा काढलाय बघा. हे बघा. बघा हे खालचं गणपती बाप्पा दिदी म्हणली तू काढ तसं तिने बरोबर काढलं. ती दिदी सांगत होती तसं. आणि वरती ना म्हणजे आधी तिने ना तिची ती खेळायची प्लेट आहे तिचं काढलं. आणि त्याला आहे ना म्हणजे तिला वाटतं कलर देते मी म्हणून ती साईडने तसं करते. तिला वाटतं त्याला आहे ना साईडला बाकीच्याला कलर द्यावा म्हणून तिचं तसं चाललंय करायचं. आता फायनल पेपर आहेत आता दिदीचं. आता बघू काय होतंय काय नाही. किती मार्क पडत का पास होते का नापास होते आहे का नाही दिदी. अभ्यास करावा लागन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आताचा व्हिडिओ एवढाच. आणि आता चला जेवण करतो आम्ही. सकाळी लवकर पण उठायचं आहे बघा. सकाळी उद्याच्याला दीदीला शाळेत जावं लागतं. तोपर्यंत सुट्ट्या असल्या मग काय नाही थोडं लेट जरी उठलं तरी पण काय नाही. पण दीदीला शाळा आहे त्याच्यामुळं आवरला पण पाहिजे असं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.